कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रे, मी तुझी तिकडे वाट बघते चहा प्यायला आणि तू झोपला इथे। म्हणजे ते स्वप्न होतं। काय? तू साडी नाही नेसली का? मी का नेसू साडी? नेस ना, छान दिसशील। शिना एकदम अशी वेगळी दिसशील। होय काय? छान दिसीन? हो। तुला एक कानाखाली वाजवली ना, तू पण वेगळा दिसशील। जा काम कर। जा, नको ऐकू माझं काही। नमस्कार गुरुजी। नमस्कार। ही माझी मुलगी दिव्या। नमस्कार। नमस्कार। आणि हे आमचे होणारे जावई बापू आशुतोषराव। नमस्कार। नमस्कार। ह्या दोघांच्या भल्यासाठी पूजा घालायची ठरलंय। दिव्या, नमस्कार। शताय शिवा। शताय शिवा। देवा, लोक म्हणतात लग्न जोडण्यासाठी थोडं खोटं बोललेलं चालतं। मी खोटं नाही बोलले, मी फक्त सत्य लपवलंय। तेव्हा मला माफ कर। अहो ताई, तुम्ही देवाला वाढवलेला नारळ हा खराब निघालाय। खराब नारळ निघणं म्हणजे अपशकुन आहे। या लग्नात काहीतरी विघ्न येणार हे निश्चितच। हो गुरुजी, असं नका बोलू। ह्या मुलांच्या भल्यासाठीच ही पूजा करतोय ना। या असं काहीतरी अपशकुन वगैरे। माफ करा गुरुजी, पण ह्या सगळ्यामध्ये आमच्या लग्नाचा आणि अपशकुनाचा काय संबंध? अहो तसं नाही, हे देवाने दिलेलं उत्तर आहे। त्याचे संकेत मी जाणतो। मला मान्य आहे, पण माझा आतला आवाज सांगतोय की आमचं लग्न सुरळीतपणे पार पडेल, काही विघ्न न येता। अर्थात तुमचे आशीर्वाद असतील तर। माझा आशीर्वाद तर सदैव तुमच्या पाठीशी आहे। मग काय तर झालंच की। आई, तुम्ही काही काळजी करू नका। काहीही झालं, कितीही संकट आली तरी मी आपल्या दिव्याशीच लग्न करणार। आमच्या घराची सून दिव्याच होणार, अजून दुसरं कोणी नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।